श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना जगातली सर्वात सुंदर जागा ही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि श्रोते हो, ती सर्वात सुंदर जागा म्हणजे ICU. या जीवनाच्या प्रवासात जर आपल्या अंगात मीपणा आला असेल, अंगात खूप गरमी आली असेल, मी कुणीतरी मोठा असल्याचा माज आला असेल, श्रीमंतीची घमेंड असेल, पदाचा बडेजाप असेल, तर श्रोते हो, ICUची रूम एकदा बघा आणि मग विचार करा. दोन व्यक्तीमध्ये भेद निर्माण करणारी इथं कोणतीच रेषा नसते. तुमचा धर्म, तुमची जात, तुमचा वर्ण, तुमची श्रीमंती, तुमची गरिबी, अहो एवढंच नाही तर स्त्री पुरुष हा भेदही इथं नाही. तो काचेचा दरवाजा ओलांडून जर एकदा ICU मध्ये गेला की सगळं भेद जिथं चपला सोडताना तिथंच गळून पडतात. आज जाते ते फक्त मानवाचं शरीर. श्रोते हो, आयुष्याचा अर्थ उलगडून सांगणारी लाखो पुस्तकं, ग्रंथ असतील किंवा जगावं कसं हे शिकवणारे असंख्य गुरु सुद्धा असतील, पण श्रोते हो, जो अर्थ, जे तत्वज्ञान इथं ICU मध्ये मिळतं ना, ते कुठंच वाचायला मिळत नाही. आयुष्याचा खरा अर्थ फक्त तिथंच कळतो. म्हणून श्रोते हो, ती जागा खरोखरच फार सुंदर आहे. एखाद्या घरात भुताटकी असते, कोणीतरी कधीतरी तिथं मेलेलं असतं, लोकांना तिथं भीती वाटते. कुठंतरी रस्त्यावर, मोठ्या झाडाखाली अशा अफवा असतात, भीती असते. पण इथं ICUच्या एकेका बेडवर आजवर 100-200 असंख्य लोक मेलेले असतात. कसली भीती नाही, काही अफवा नाहीत. माणूस गेला, बेडशीट बदललं, दुसरा माणूस आला. एवढं सोपं असतं इथं. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख, पारशी, आस्तिक, नास्तिक, जे कोणी असतील त्या सगळ्यांच्या फुफ्फुसात एकाच मशीनमधून ऑक्सिजन जात असतोय. आपण बाहेर बारीक सारी गोष्टींचा विचार करत असतो. कोणाला काय वाटेल या विचारात असतो. कपडे कसे आहेत, लोक हसतील का, माझ्या अवताराला, बोलण्याला, भाषेला. इथं बेडवर त्या कोणत्याच गोष्टीला किंमत नसते. पुरुष असो किंवा स्त्री, लाज वगैरे कोणत्याही गोष्टींना तिथं किंमत शून्य असते. श्रोते हो, वेळेची खरी किंमत ही सर्वात जास्त इथंच कळते. जेव्हा आपल्याला कळतं की आपली व्यक्ती आपल्याला सोडून जाणार आहे, तेव्हा एकच गोष्ट डोक्यात असते, फक्त आणखी एक दिवस, एक तास, अजून 5 मिनिटं मिळावी. बाहेरच्या जगात आपण असंख्य अपेक्षा घेऊन जगत असतो. लोक स्वतःकडून, इतरांकडून अपेक्षांचा डोंगर घेऊन चालत नेहमी असतात. घर, गाडी, शिक्षण, नोकरी, प्रेम, व्यवसाय, नातेवाईक, पैसा, असंख्य अपेक्षा. तिथं फक्त एकच अपेक्षा असते, अजून एकदा, फक्त एकदा डोळे उघडावेत. श्रोते हो, आयुष्यात कधी वाटलंच की मी फार मोठा आहे, तर अशा ठिकाणी जाऊन या, सगळी घमंड उतरते. कधी वाटलंच की माझ्याकडे काहीच नाही, सगळं संपलंय, तेव्हाही जा. तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याकडे खूप काही आहे. श्रोते हो, निसर्गानं माणूस निर्माण करते वेळी जो उद्देश समोर ठेवला असेल ना, त्या स्वरूपातील माणूस आपल्याला तिथं दिसतो. अर्थात ICU मध्ये सर्व धर्म, जात, भाषा, प्रांत, लिंग यातील भेद नष्ट करणारं ते ICU.